आज आपण एक वाटी रवा आणि एक वाटी बेसन याच्यापासून एक नवीन प्रकारची नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत। रेसिपी नवीन आहे आणि खूप सुंदर आहे, अगदी घरच्या साहित्यात होणारी आहे आणि खूप टेस्टी आहे। नमस्कार, मी सीमा, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तर उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी एक वाटी रवा घेतलेला आहे। रवा आपल्याला बारीकच घ्यायचा आहे। मोठा रवा घेतला तर तो मिक्सरला फिरवून घ्यायचा। तर रवा आपल्याला स्वच्छ चाळून वगैरे घ्यायचा आणि त्याच सेम वाटीने आपल्याला अर्धी वाटी दही घ्यायचं आहे। दही आपण रूम टेम्परेचरवरच घ्यायचं, जास्त आंबट नको, आणि चवीनुसार त्याच्यात मीठ घालायचं। आणि त्याच सेम वाटीने एक वाटी पाणी घेतलंय, पण आपण पहिल्यांदा अर्धी वाटीच पाणी घालायचं आहे आणि सगळं व्यवस्थित रव्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत। दही सगळं त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर राहिलेलं सगळं पाणी घालायचं आहे, म्हणजे पूर्ण एक वाटी पाणी आपण याच्यात घातलेलं आहे आणि सगळं व्यवस्थित फिरवून घ्यायचं विस्करने आणि चांगली अशी मस्त स्लरी बनवायची, एक सुद्धा रव्याची गुठळी राहून द्यायची नाही। नंतर मोठा रवा होता म्हणून मी थोडं मिक्सरला फिरवून घेतलं। शक्यतो तुम्ही बारीक रवा घातला तरी चालेल। आता हे आपण साईडला ठेवून द्यायचं आहे 10 मिनिटं। तोपर्यंत इथं त्याच सेम वाटीने मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी दही घेतलेलं आहे। चवीनुसार आपल्याला त्याच्यात मीठ घालायचं आणि थोडीशी छोटी अर्धी पळी तेल घालायचं आहे आणि त्याच्यात अर्धीच वाटी पाणी ओतायचं आहे, कारण आपल्याला हे बॅटर जास्त असं सैल बनवायचं नाही आहे। सगळ्या बेसन पिठाच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत विस्करने, सगळं एका दिशेने फिरवून घ्यायचं, म्हणजे सगळ्या गुठळ्या पटकन मोडल्या जातील। आपल्याला ही स्लरी आहे ना बेसन पिठाची, जास्त पातळ बनवायची नाही, इतपतच सैल ठेवायची आहे, त्याच्यामुळे जास्त पाणी लागत नाही। इथं मी फुटाण्याचे डाळे घेतलेले आहेत, आपण चिवड्यात वगैरे घालतो ते, आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे, त्याची काळी पाट काढलेली आहे। 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, मिरचीचं प्रमाण तुमच्या अंदाजाने कमी जास्त घ्या। कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली, अद्रकसुद्धा स्वच्छ धुवून साल काढून घेतलेले आहे, अर्धी वाटी दही घेतलेली आहे आणि पुदिना। आता आपल्याला हे सगळं मिक्सरमध्ये घालून बारीक करून घ्यायचं आहे। तर बारीक करताना ह्याच्यात पाणी घालू नका, आपल्याला ह्याच्यात अर्धी वाटी दही घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं, थोडी साखर घालायची, त्याच्यामुळे टेस्ट एकदम छान लागते। आणि फिरवून घ्यायचं आहे एकदम बारीक। बघा अशा प्रकारे मी मिक्सरला एकदम बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण हे दुसऱ्या एखाद्या बाउलमध्ये काढायची आणि एकदम थोडंसं पाणी ओतायचं आहे, इतपत आपल्याला घट्ट पाहिजे आहे, याच्यात जास्त पाणी लागत नाही। आता ही तिन्ही बॅटर आपल्याला तयार झालेले आहेत। बघा इथं रव्याच्या बॅटरनी सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे, ते आपल्याला सुद्धा पाहिजे तसंच घट्ट झालेलं आहे। तोपर्यंत आपण इथं पाणी गरम करायला ठेवूया। इथं मी स्टीलच्या बाउलमध्ये पाणी गरम करायला ठेवलं, त्याच्यावर झाकण ठेवायचं, म्हणजे पाणी एकदम पटकन गरम होतं। आणि ताटाला आपण ब्रशने किंवा हाताने तेल लावून घ्यायचं आहे, एकदम कडेच्या किनारीला सुद्धा तेल लावायचं, म्हणजे आपण जो नाश्ता बनवणार आहे तो चिटकला जात नाही, काही नाही। तर रव्याचं बॅटर बघा इतपत पाणी शोषून घेतलेलं आहे, रवा सगळा फुलून आलेला आहे आणि बॅटर आपल्याला अगदी जसं हवं आहे ना तसंच झालेलं आहे। पाणी गरम झालंय का बघायचं, नंतरच याच्यात आपल्याला रव्याच्या बॅटरमध्ये अर्धी पुडी इनो घालायचं आहे आणि विस्करने सगळं फिरवून घ्यायचं आणि ताटात ओतायचं, सगळं एकसारखं होतं प्लेन, आणि लगेचच ताट आपल्याला स्टीम करायला ठेवून द्यायचं आहे, कारण पाणी पहिल्यांदाच उकळून घ्यायचं, ही महत्त्वाची स्टेप तुम्ही लक्षात ठेवा। नाहीतर तुम्ही इनो घालचाल आणि नंतर पाणी गरम करायला ठेवचाल, तसं काहीसुद्धा परफेक्ट होणार नाही आहे, अजिबात रवा व्यवस्थित स्टीम होणार नाही। आता आपण ते 6-7 मिनटासाठी स्टीम करायला ठेवलं होतं, एकदम छान स्टीम झालेलं आहे, हाताला चिटकलं वगैरे काही नाही। आता हे बॅटर आपल्याला चटणीचं सगळं ह्याच्यावर ओतून घ्यायचं आहे आणि चमच्याने सगळं एकसारखं पसरून घ्यायचं आहे, कारण हे थोडं दाटसर आहे, एकदम पातळ नाही आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित चमच्याने पसरून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडं व्यवस्थित होतं। तर बघा जिथं दाट नाही आणि जास्त पातळ पण नाही, आपण पसरून घेतलं सगळं व्यवस्थित आणि आपल्याला 3-4 मिनटासाठी स्टीम होऊन द्यायचं आहे। त्याच्यामुळे काय होतं, ती चटणीचं बॅटर आपण ओतलं का नाही, त्याच्यामुळे एकदम छान चव लागते आपल्या या नाश्त्याची। तिन्ही बॅटर वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, त्याच्यामुळे नाश्त्याची चव एकदम मस्त लागते। आता ते स्टीम होतंय, ते स्टीम झालं, 3 मिनटं झाले की लगेचच आपल्याला बेसन पिठाच्या ह्याच्यात अर्धी पुडी इनो राहिलाय तो घालायचा आणि फेटून घ्यायचा। पण ज्यावेळेस ह्या चटणीचं 3 मिनटं होतील ना स्टीम होऊन, तेव्हाच आपल्याला ह्याच्यात इनो घालायचं आहे आणि ते सगळं ओतून घ्यायचं आहे चटणीच्या ह्याच्यावर। आणि नंतर काय ते लगेचच पसरलेलं असतं, चमच्याने एकसारखं करून घ्यायचं
आणि हे सुद्धा आपल्याला 6-7 मिनटासाठी चांगलं स्टीम होऊन द्यायचं आहे. 6-7 मिनटात एकदम परफेक्ट स्टीम होतो. आणि नंतर मग हे बघायचं चमचा घालून बघितलं की आपल्याला कळतं कच्चं असलं तर पीठ चिटकतं, नाहीतर मग अजिबात चिटकत नाही. थंड होऊन द्यायचं. थंड झालं की तेल गरम करायचं इथं तडका पॅनमध्ये. त्याच्यात मोहरी तडतडली चांगली की त्याच्यात सफेद तीळ घालायचे, भरपूर कढीपत्ता घालायचा. ह्या स्टेपला जर तुम्हाला मिरचीचे छोटे छोटे तुकडे करून घालायचे असले हिरव्या तरी घातले तरीसुद्धा चालतील, नाही घातले तरी काही हरकत नाही. आणि फोडणी सगळी ह्या नाश्त्यावर ओतून घ्यायची एकदम अगदी थोड्या टायमात आणि मस्त नाश्ता होतो. आपल्या चॅनलला अशा बऱ्याच रेसिपी आहेत सुंदर सुंदर नाश्त्याच्या, त्यासुद्धा तुम्ही बनवा. आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर माझ्याकडं हा पाणीपुरीचा मोल्ड होता, त्याच्यानेच मी आता आकार देत आहे. तुमच्याकडे नसला तरीसुद्धा काही हरकत नाही, चौकोनी तुकडे केले तरीसुद्धा एकदम मस्त होतात. तर सगळे असे गोल गोल आकार काढून घ्यायचे. आणि कसं ह्या नाश्त्याचे तिन्ही लेअर वेगवेगळे आहेत ना, त्याच्यामुळे तिन्हीची चव आपल्याला एकदम खूप सुंदर मिळते. आणि नाश्ता खूप सोपा आहे, थोड्या टायमात आणि घरगुती साहित्यात होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही मुलांच्या टिफिनला वगैरे किंवा घरात नाश्त्यालाही ती बनवला ना तरीसुद्धा एकदम छान उत्तम पर्याय आहे. नाश्त्याला सुद्धा काहीतरी नवीन असावं असं आपल्याला वाटतंच नेहमी. तर बघा किती सुंदर झालेलं आहे. आणि आता आपल्याला दिसतंय मोल्डनी काढल्यामुळे ताटाला बिलकुल सुद्धा चिटकलेलं नाही. तर तुम्ही म्हणसाल आता हे उरलेलं काय वायात जाणार का? नाही, आपण चाकूच्या साह्याने व्यवस्थित कट करून घ्यायचं. आपल्याला हे नाश्त्याचा अजून दुसरा आकार मिळतो बघा. हा सुद्धा आकार एकदम मस्त दिसतो, हे काय वाया जात नाही, काही नाही. तर बघा किती छान आकार झालेला आहे. मुलं अगदी आवडीने खातील अशी रेसिपी आहे आणि खूप सुंदर आहे. थोड्या टायमात बनती. तुम्ही सुद्धा बनवा. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.